नमस्कार मित्रांनो, मी समना शिंदे. काय मग ब्लॉग नंबर आज 4 मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर तुम्हाला मी काही दाखवेत आजच्या ब्लॉगमध्ये. मी आज फिरायला आलेलो आहे एक डोंगर ह्याच्यावर. त्याच्यामध्ये काही तुम्हाला मेंढपाळ बकरीत सरताना बघा. त्या बकरी कशी सर प्रवास तुम्हाला दाखवतो. ही बकरी ह्या डोंगराला हिरवगार परिसरामध्ये चरत आहे. आता काही म्हणतात ना, देवाची कृपा आहे म्हणून पाऊस पडते, म्हणून ह्या परिसरात पाऊस पडत आहे. त्यामुळे या बकऱ्यांना खूप चांगलं जीवन त्यांच्या आनंदाने जगताना भेटत आहे. तर तुम्हाला दाखवतो त्या बकऱ्यांचा एकत्र कळप बसलेला, ते पण बघा. खूप छान, खूप छान. बघाच. नमस्कार मित्रांनो, काय मग बकऱ्यांचं कळप बघितलं ना? अहो, जसं माणसाच्या चेहऱ्यावर हास्य कधी येतं, जेव्हा प्रगती करत असं तेव्हा यश भेटेल तेव्हा हास्य येतं. तर गरिबी असली तर त्याच्यात खूप अडचणी असतात, खूप दुःख असतात. तसंच या बकऱ्यांचं पण जीवन कसं आहे माहिती का? पाऊस पडला, हिरवगार गवत असेल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर टवटवीत हिरवगार गवत चरताना त्यांचं आयुष्य खूप चांगलं असतं. ही ज्याला कळतं त्यालाच वळतं. तर देवाची कृपा. तर ही बकरी आता हिरवगार परिसरात आनंदाने जगत आहे. दुष्काळ काळाच्या टायमाला पावसाचा एक तुकडा नसतो, तेव्हा त्यांना काही खाण्यासारखं पण नसतं, तेव्हा खूप कंडिशन असते. तर हे करायचं काय? तर ही एक भटक्यांती जमातीचे, म्हणजे मी सुद्धा एक भटक्यांती जमातीचाच मुलगा आहे. भटक्यांती जमातीमधनंच ही प्रवास मेंढपाळ म्हणजे धनगर समाजांचा आहे. तर त्यांनाच माहित आहे की संघर्षमय प्रवास कसा असतो. समजलं? हे मेंढपाळ करणारे दादा ह्या मेंढपाळ मध्ये तुम्हाला म्हणजे काय असं वाटतं की संघर्ष किती मेंढर आहेत तुमची, किंवा चरताना म्हणजे कुठं कुठं तुम्ही हे मेंढर त्याचा मला नाही ना सांगताय. का होता मला कसं सांगू आम्ही प्रवास किती होतोय, रनिंग किती करते आमचं नाही सांगणार आणि सांगता येणार नाही. तर बघितलं का मंडळी, तुम्ही मी मेंढपाळ करणाऱ्या दादांना विचारलं तुमचा संघर्ष काय, तर ते एका शब्दाचं उत्तर देऊन टाकले की ह्याचा काही सांगता येत नाही तुम्हाला ह्याचा अंत. कारण भटक्यांती जमाती संघर्षमय ह्यांचा प्रवास असतो. ही पिढीनपिढी संपत नाही. कारण हे तुम्ही बघू शकता, कारण ते झटतात ते सगळे या गोड 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 बकऱ्यांसाठी. तर कसं काय वाटलं आजचा ब्लॉग? या ब्लॉगसाठी लाईक, कमेंट, शेअर करा आणि एक लाईक त्या ह्यांच्यासाठी बी करा, धनगर भटक्यांती समाजासाठी. धनगरी प्रवास कसा असतो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितला असेल.